आणि कांद्याच्या बाजारभावात सातत्यानं घसरण होतीये। उत्पादन खर्चापेक्षा कमी दरानं कांद्याची विक्री करावी लागते। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। सध्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रति क्विंटल फक्त 600 ते 700 रुपयांचाच दर मिळतोय। उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चामध्ये प्रति क्विंटल 1,500 रुपयांपर्यंत तोटा सहन करावा लागतोय, अशी परिस्थिती आहे। कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, जास्तीत जास्त कांदा निर्यात करावा अशी मागणी शेतकरी करतात। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। नक्कीच कांद्याच्या भावात घसरण देखील होते। आपल्यासोबत काही कांदा उत्पादक शेतकरी, काय सांगाल की कांद्याला बाजारभाव घसरतायत? एकंदरीत निघालेलं अल्प उत्पादन, त्यात वाढलेला भरमसाठ खर्च आणि मिळणारा कवडीमोल बाजारभाव याचा विचार करू जाता आज पर क्विंटलला उत्पादन खर्चामध्ये शेतकऱ्यांना 1500 रुपये किमान तोटा आहे। याचा शासनाने कुठेतरी विचार करून शेतकऱ्यांना किमान 1500 रुपये अनुदान देण्यात यावं आणि पुढं रब्बी पिकाला पुढच्या आपल्या खरीप हंगामासाठी तो शेतकरी उभा राहील। अन्यथा शेतकऱ्यांना पुढील काळात शेती करणं खूप मुश्किलीचं आणि जिकिरीचं होणार आहे। याचा विचार करून शासनाने तातडीने 1500 रुपये अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावं। सरकार जे भाव वाढल्यानंतर भाव नियंत्रित करण्यासाठी जे सरकार जे निर्यात बंदी करतं, त्याचप्रमाणे आता जे युद्धजन्य परिस्थिती चालू आहे आखाती देशांमध्ये, जो कांदा आपला जात आहे, तर ते कांदा जाण्यावर सरकारने जी बंदी केलेली आहे, तर सरकारने याचा कुठला तरी विचार करावा व कांदा निर्यात कशी होईल, शेतकऱ्यांना कसा याचा फायदा होईल, कांद्याचा भाव वाढवता येईल, याचा सरकारने याच्याकडे लक्ष द्यावे। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।